सिंगवले आणि विकास सिंगवले यांचा संघ अगदी आपण पाहताय तर एक अथक प्रयत्नानंतर एक मोठ्या संख्येने अगदी आपण पाहताय एक चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि त्यांची सांघिक कामगिरी योग्य ठरली। तो VI11 भामटपाडा श्री संजयजी गेणे आणि संदेशजी मडवी यांचा संघ अगदी मैदानाच्या दिशेने अगदी क्वालिफायर 2 मध्ये जो संघ विजयी होईल तो अगदी श्रीराम स्पोर्ट्स सक्षम 11 खानेवडे या संघाशी 2 हात करताना अगदी पाहायला मिळेल। या विनिंग सेशन मध्ये प्रमुख मान्यवर अगदी मुख्य व्यासपीठावर अतिथीगण उपस्थित आहेत, त्या सर्वांचं स्वागत। आणि मैदानाच्या सभोवताली आमचा लाडका प्रेक्षक राजा हा मोठ्या संख्येने मोठ्या गर्दीने अगदी उपस्थित झालाय, त्या सर्वांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम। पंचांचा सिग्नल स्टार्ट ऑफ द मॅच, सामन्याला होईल सुरुवात। पहिला चेंडू मैदानाच्या दिशेने उदय मोहिते आणि त्यानंतर मिस्टर दीपक मडवी नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज, तर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर महेंद्र समोसा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होतोय। पॉवर प्लेचं बंधन आहे, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक स्थित केलाय, वाईडिश मिड विकेट। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर संधी निर्माण झाले, जितेश आहे या झेल खाली, झेल ड्रॉप। पहिल्या चेंडूवर जुग जुग जिओ असा आशीर्वाद, ही बहुमूल्य विकेट आहे। मिड ऑन रीजन मध्ये जितेश सुसज्जित होते। आता ही कॅच सोडली की मॅच सोडली हे थोड्याच वेळामध्ये अवगत पडेल, कारण की या महत्वाच्या मॅच मध्ये ही महत्वाची विकेट ठरू शकली असती, परंतु इथे अगदी ब्रेक थ्रू मिळता राहिलाय। पहिल्या चेंडूवर अगदी संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं करू शकले नाही आणि तदनंतर डॉट बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय। 32 गावांचा सहभाग आणि जिथून आपण पाहू शकाल 180 खेळाडूंची निवड अगदी 12 संघातून होताना पाहायला मिळतोय। VGPL ऑन साइडला खेळलाय, पुन्हा एकदा फटका पोचलाय हवेमध्ये चेंडू, त्या दिशेने अभिजित किने एक बेस फिल्डर, व्हाट अ कॅच। भोयपाडाचा ब्रँड झळाळलाय VGPLच्या मैदानावर, महत्वाची विकेट आणि पर्पल कॅप वर अगदी विराजमान महेंद्र समोसा। जी संधी मिळाली होती त्यांना संधीचं सोनं करू शकले नाही। अगोदर एक जीवनदान मिळालं होतं, परंतु अगदी तिथून कन्वर्ट करू शकले नाही। सेम फटका मारण्याचा प्रयत्न होता, मिस्टामिंग स्ट्रोक, अगदी बॅटचा जो स्टिकर आहे ना त्या एंडने अगदी चेंडू लागला, मिस्टामिंग स्ट्रोक, परंतु काय ॲथलेटिसिझम अप्रतिम। म्हणून क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा नेहमी हाय क्वालिटीचा असावा, तेच अभिजित डोकफोडे अगदी सुसज्जित करत असताना मैदानाच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, एक रनिंग झेल कन्वर्ट केला गेला। मिड विकेट रिजन वरनं वाईडिश कावकरनं रिजन मध्ये धावत पळत येणं हे तेवढी सोपी गोष्ट नव्हती, परंतु साध्य करून दाखवलं, अप्रतिम विकेट मिळाली। फलंदाज बाद नवऱ्या बॅटर रुद्र किनी यांना अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये अगदी हे प्रमोशन मिळालंय। एकेने दीपक मडवी त्याच्या बॅटमधनं सुद्धा आपण पाहू शकला, धावेंचा वेग हा प्रचंड आहे, 144 धावा या वैयक्तिक अगदी दीपक मडवी बाबूच्या बॅटमधनं आपण पाहू शकाल। तोच नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज आहे। आज बँड पदक सुद्धा सर्वांनाच आकर्षित करत आहे, त्यांची सुद्धा धून सर्वांना ऐकायला मिळत आहे। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जिथून चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय। सदानंद जाधव यांना आपण पाहताय वाईडिश एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, तदनंतर आणखी एक क्षेत्ररक्षक पॉइंट रिजन मध्ये स्थित केला गेलाय। नितीन किरगेने आपण पाहताय शॉट थर्डमॅन रिजन मध्ये ते सुद्धा स्थित आहेत। सतीश जाधव यांना आपण पाहताय शॉट फाईन लेग रिजन मध्ये, त्यांना सुद्धा स्थित केला गेलाय। फटका मिस्टामिंग स्ट्रोक, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक यस इट इज। आकाश कुठल्याही पद्धतीची चुकी करणार नाहीये, चांगला झेल झालाय परिवर्तित। आणखी एक विकेटचं पतन, रुद्रला प्रमोशन मिळालं होतं, परंतु लवकरात लवकर डिमोशन सुद्धा झालंय। बॅक टू बॅक अगदी आपण बघताय हा दुसरा धक्का VI11 भामटपाडा या संघाला। फलंदाज बाद आकाश मानकर आणि तदनंतर वैभव बनसोडे यांच्याकडनं 1,000 रुपयांचं कॅश प्राइज महेंद्र समोसा या गोलंदाजाकरिता या ठिकाणी अगदी आपण पाहताय मॅचचा आस्वाद घेत आहेत।
दोन्ही अंकांवर हे धावफलक 2 रन्स ऑन अ गार्ड. अगदी आपण पाहताय नव्याने बॅटर राहुल यादव लैला अगदी नव्याने दाखल झालाय. या अगोदर आपण पाहिलं की लैला जास्तीत जास्त मागे थांबत होता कारण की इंजरीने त्रस्त आहे. परंतु एखादा मॅच मध्ये जर आपला चांगला परफॉर्मन्स, आपल्याला काय इंजरी आहे हे माइंड मध्ये नसतं, एक चांगला परफॉर्मन्स करण्याकरिता राहुल याला सातत्याने आपण पाहिलंय. आता इथून संघाला खरी गरज आहे. जी नौका हळूपणे अगदी आपण पाहताय थोडीशी भरकटली गेली दिशा, योग्य ते वळणवर आणायचं असेल तर इथून चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप बिल्ड होणं ही खूप महत्वाची बाब आहे. 2 विकेट गेल्यात. महेंद्र खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आकारतोय. लिव केले या चेंडूला, परंतु पंच वळतायत. पंचांचे दोन्ही समांतर झाल्यात. एक धाव अवांतरच्या रूपाने स्कोर कार्डवर येईल आणि एकेरी अवेनंतरच्या धावेच्या मदतीने धावफलक 3 या अंकांवर 3 रन्स ऑन अ गार्ड, 3 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. हो खोलवर लेन परंतु इम्पॅक्ट हलकसं बाहेरच्या दिशेने जात असताना लेग बिफोर द विकेट करिता 2 गोष्टी खूप मायने राखतात. पहिला तुमचा इम्पॅक्ट हा यस्टॅनच्या अगदी मधोमध असणं, जी पिचिंग आहे ती कुठे झाले, आणि तदनंतर जो फिनिश आहे तो बरोबर अगदी यस्टॅनच्या मधोमध किंवा यस्टॅनना लागला पाहिजे. या दोन्ही गोष्टी पंचांनी चेक केल्या. डाऊन द लेग अगदी हा आपण पाहू शकलात चेंडू जात होता आणि तेच दर्शवलं नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. परंतु काय हे षटक राहिलं, फक्त आणि फक्त 3 धावा या षटकामध्ये आणि 2 महत्वाचे विकेट, ज्यामध्ये पहिल्यांदा अगदी उदय मोहित एक महत्वाची प्राइजलेस विकेट आणि रुद्र किनियाला सुद्धा डकवर अगदी बाद व्हावं लागलं. म्हणजे दोन्ही फलंदाज, एकाने 2 धावा वैयक्तिकवर बाद झाला तर रुद्रकिनी भोपळाही न फोडता तंबूच्या आशयाला गेला. पण प्रत्येक फलंदाजाला एक सुरुवात हवी असेल आणि त्या सुरुवातीमध्ये थोडासा डाळमळला रुद्र. तो बाद झाल्यानंतर नव्याने बॅटर अगदी राहुल यादव लैला एक चांगले गोलंदाजी, एक चांगली मानसिकता घेऊन इथपर्यंत येऊन पोहोचले. आदित्य 11 विरार फटा क्वालिफायर 1 चा सामना पराभूत झाल्यानंतर क्वालिफायर 2 मध्ये अगदी आपण पाहताय एक चांगल्या आक्रमकतेने, एक चांगल्या गेम प्लॅनने उतरलाय. ज्या चुक्या घटित झाल्या होत्या अगोदरच्या मॅच मध्ये त्या पुन्हा एकदा परिवर्तित होणार नाही याकरिता अगदी हे प्रयत्नशील आहेत. खचाखच भरलेला आदित्य 11 विरार फटाचं स्टँड आपण पाहताय तर एकेंडे बिहा 11 भामटपाडाचे समर्थक सुद्धा कमी नाही आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची सुद्धा गर्दी अगदी आपण पाहू शकाल. आणि क्रिकेटचे हे दर्दी आहेत आणि त्यांच्या विना अगदी रस नाही आहे. आणि तो संपूर्ण आमचा लाडका प्रेक्षक राजा मैदानाच्या सभोवताली अगदी हजर आहे. त्या सर्वांचं स्वागत असेल. मिस्टर गौरव केडी ज्याच्या नावावर अगेन्स्ट 65 चेंडूंमध्ये 6 विकेट्स, तोच गोलंदाजी ट्रॅकवर. उलटा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे अभिजित किनीकडनं. हेच क्रिकेट आहे. जेवढं क्रिकेट वर घेऊन जातं ना तेवढं जोमाने खाली सुद्धा आणतो. हा उतार चढाव, त्या ठिकाणी मिस फिल्डिंग झाली आणि सरळ चेंडू निघून गेला. लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. या 4 धावा येत आहेत. 4च्या साह्याने स्कोर कार्ड अगदी 7 या अंकांवर अगदी हे आपण पाहू शकाल. वेगाने धावत पळत गेले होते अभिजित डोकपडे, त्या दिशेने आपण पाहू शकाल मिस्टेक हा केल्या जात आहेत. या 4 धावा येत आहेत. गौरव किनी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडू पडला स्लॉट मध्ये, सरळ फेकून दिले मिड विकेट सीमारेषा प्लॉट मध्ये. हाय हॅन्ड हँडसम 6 षटकार. आणि या 6 धावेच्या साह्याने वैयक्तिक 154 धावा क्रॉस झाल्यात. सुपर फलंदाजी, अप्रतिम बहारदार दीपक मडवी आज शिवनसईकर अगदी झळाळताना पाहायला मिळतोय. संजयजी करत आहेत आणि अगदी सॅटिस्फाय असेल. जी मेहनत केली आहे ना दीपक याने ती वाखणण्याजोग आहे आणि त्या मेहनतीचं फळ अगदी मिळतंय. योग्य ते कॅल्क्युलेशन आणि कॅल्क्युलेशन परिवर्तित सुद्धा होते रिक्स मध्ये. यावेळेस समोरच्या दिशेने आता मिडो आपला बीट केले. 1 बाउन्स ते चेंडू क्लिअर होईल इनटू द फेन्स. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. 4 धावा येत आहेत. 4च्या साह्याने वैयक्तिक 154 धावा क्रॉस झाल्यात. सुपर फलंदाजी, अप्रतिम बहारदार दीपक मडवी आज शिवनसईकर अगदी झळाळताना पाहायला मिळतोय. संजयजी करत आहेत आणि अगदी सॅटिस्फाय असेल. जी मेहनत केली आहे ना दीपक याने ती वाखणण्याजोग आहे आणि त्या मेहनतीचं फळ अगदी मिळतंय. योग्य ते कॅल्क्युलेशन आणि कॅल्क्युलेशन परिवर्तित सुद्धा होते रिक्स मध्ये. यावेळेस समोरच्या दिशेने आता मिडो आपला बीट केले. 1 बाउन्स ते चेंडू क्लिअर होईल इनटू द फेन्स. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार.
अगोदर मिड विकेट, यावेळेस मिड ऑफ, म्हणजे शॉट सिलेक्शन व्यवस्थित होत असताना आणि या चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड 17 या अंकांवर. आणखी एक आहे समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅक्झिमम 6. पहिल्या चेंडूवर 4, दुसऱ्या चेंडूवर 6, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार, चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार. म्हणजेच एक मिसफिल्डिंग झाली होती आणि त्याचाच अगदी हे बेनिफिट. म्हणून क्रिकेट इज अ गेम ऑफ मार्जिन. जिथे अगदी हलक्याशा मिस्टेक झाल्या आणि त्या मिस्टेक आता आपण पाहू शकाल रिक्स मध्ये परिवर्तित होत आहेत. म्हणून मॅच मध्ये परिपूर्ण आतापर्यंत आपण पाहू शकाल कंट्रोल ठेवलाय दीपक मडवी याने. ठाऊक आहे इथून उदय बाद झालाय, ठाऊक आहे तो रुद्र बाद झाल्यात, परंतु माझी गुणवत्ता, माझा खेळ या महत्वाच्या मॅच मध्ये मी दाखवणार. आणि अगदी आपण पाहू शकता या पॉवर प्ले मध्ये तुटून पडला आणि कंटिन्युअसली फलंदाजी अप्रतिम, बहारदार, भाषेमध्ये म्हणायचं झालं तर दर्जा. 6 धावा, षटकार. 4, 6, 4 and again 6. अप्रतिम फलंदाजी. 29 रन्स नकाड 29 या अंकांवर हे धाव फलक पाहायला मिळतंय. 29 धावा स्कोर कार्ड वर. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय. पॉइंट रिझन मध्ये अगदी हर्षल शेलार आहे. आदरणीय सन्माननीय एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्रजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. खानिवडे गोड व्यक्तिमत्वांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न पाहिजे. राजेंद्रजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे. काय अप्रतिम बहादर खेळी, ज्यामध्ये ताकद, पूर्णपणे फोर्स आणि शेवटच्या अंतिम चेंडूवर हे कॅल्क्युलेशन, म्हणून पूर्णपणे अगदी कंट्रोल आहे. म्हणून क्रिकेटचे जे पहिलं अक्षर आपण प्रामुख्याने म्हणतो ना, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. क्रिकेट मधील तुमचं लक्ष, सी फॉर कंट्रोल. तुम्ही किती कंट्रोल ठेवताय, किती पेशन्स ठेवताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. सी फॉर कॉन्ट्रीब्युशन, तुमची क्रिकेट मधील जी भागीदारी आहे ती किती इम्पॉर्टंट. अँड सी फॉर कॅल्क्युलेशन, किती अभ्यासपूर्वक खेळ तुम्ही करताय. आणि या चारही गोष्टींमध्ये अगदी आपण पाहताय परिपूर्ण उतरलाय दीपक मडवी. अप्रतिम फलंदाजी. 1 धाव स्कोर कार्ड वर शेवटच्या अंतिम चेंडूवर आले आणि 30 धावा या 2 षटकामध्ये. पहिलं पॉवर प्लेचं षटक धावेंच्या बाबतीमध्ये शुकाट होता, कारण की 2 विकेट सुद्धा आल्या होत्या. फक्त 3 धावा होत्या, परंतु गौरव जसे आले तसे तुटून पडले मिस्टर दीपक. आणि काय जबरदस्त बहादार. आणि मागील षटक 27 धावेंचं राहिलं. म्हणून पॉवर प्ले मध्ये मार्जिन ऑफ इरर हे खूप कमी असतं गोलंदाजाकडे. आणि जिथे दीपक मडवीने खूप चांगली बहारदार इनिंग केली. आणि आतापर्यंत आपण पाहू शकाल या 3ऱ्या षटकाची सुरुवात. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे अगदी स्वीट लागला नाही. आणि अगदी आपण पाहू शकाल फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. हे आहे महेंद्र बाहुबलीचं प्रत्युत्तर. फर्निचर केलं जात आहे डिस्ट्रॉय. फलंदाजाची झालंय दांडीगुल. फलंदाज बाद. खानिवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच क्रिकेटवरती अगदी भरपूर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट पुढे घेऊन जाणारं 40+ लेजंड क्रिकेटर सन्माननीय राजेंद्रजी बुधाजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय संजयजी किनी यांना विनंती करतो की आपण राजेंद्र बुधाजी घरत यांचा यथोचित सन्मान करावा, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम ₹5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य सुद्धा प्राप्त होते. मंडळाला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात राजेंद्रजी बुधाजी घरत. अगदी मुख्य व्यासपीठावर हा यथोचित मान सन्मान एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.
आणि त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. विकेट मिळाली, फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा महेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर. सुशांत किनी नबान बॅटर ऑन साइडला खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक आहे, ग्राउंडेडली खेळलाय. त्या दिशेने ढिसाळ पद्धतीचं क्षेत्ररक्षण. या 4 धावा स्कोर कार्ड वर जॉईंट होतील. 4 रन्स, चौकार. चार धावा येतात चौकाराच्या साह्याने. स्कोर कार्ड एकंदरीत बोर्डवर जाऊन पोहोचले 34-34 या अंकांवर हे धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर इथून पुन्हा एकदा महेंद्र सुसज्जित होईल. यावेळेस लाईन थोडीशी बाहेरच्या दिशेने. पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. 1 धाव अवांतरच्या रूपाने मिळेल, 1 धाव अतिरिक्तच्या स्वरूपाने. स्कोर कार्ड 35 या अंकांवर 35 रन्स ऑन अ कार्ड. आज संपूर्णपणे VGPLचा हा थरार अगदी आपण पाहताय. आज फायनल फेज. आजचा दिवस खूप महत्वाचा. कोण असेल चॅम्पियन हे संध्याकाळच्या सत्रामध्ये अवगत होणार आहे. फटाफटका मारण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली गडात. नंतर यष्टीरक्षक आकाश अगदी आपण पाहताय. चेंडूला उचलून फील्ड केलं जात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली गोलंदाजी यावेळेस महेंद्रने अगदी या एंडने करून दाखवलंय. कारण की हे एंड पाहायचं झालं तर गोलंदाजाकरिता तेवढं मात्र पोषक नाही आहे, परंतु या एंडने ही धमक आहे, ही चमक आहे या गोलंदाजाची. आणि का आतापर्यंत पर्पल कॅपवर विराजमान आहे याचं प्रामुख्य दाखवलंय महेंद्र समोसा याने. अप्रतिम मोठा फटका ऑन साइडला. सुशांत किनीच्या बॅट मधनं बिग ब्लास्ट. एक फ्लॅट षटकार. 6. डीजे मॅन, आपण जिथे कुठे असाल आपण संपर्क साधायचा आहे. स्कोर कार्ड बोर्डवर एकंदरीत जाऊन पोहोचले 41-41 या अंकांवर. महत्वाचा फटका सुशांत किनीच्या बॅटमधनं. लिव्ह केले या चेंडूला, परंतु अगोदर ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले आणि तदनंतर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न ते झिरलं पंचांनी. आणि अगदी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून हा रिव्ह्यू चॅलेंज केले पंचांच्या या डिसिजनवर. स्वतःड अंपायर या ठिकाणी आहेत, सो चेक केलं जाईल वाईड असेल की नाही. पंचांनी तर मात्र नाही दर्शवले, परंतु यावेळेस सुशांत किनी याने लगेच रेफर केलं. डिसिजन पेंडिंग असेल. खूप अप्रतिम कामगिरी. अगदी जो क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहताना 12 संघ आमने सामने आले, जिथे अगदी आपण पाहिला ताई गावदेवी चांदीप संघ, तानसा किंग तानसा, जय हनुमान शिरवली, जय हनुमान भिनार संघ आपण पाहिला, आदिती 11 विरार फाडा हा संघ, तदनंतर मयंक 11 जांभूलपाडा, सक्षम 11 खानिवडे असेल, V11 भामटपाडा, जय भवानी सागर स्मृती कोपर हा संघ, साईनिधी नवसई, श्रेष 11 कनेर, हर्षदा 11 विरार फाडा. या 12 संघात दरम्यान अगदी ही VGPL 5चा थरार रंगत असताना आणि अगदी अंतिम फेज कडेच आपण आहोत. इथून क्वालिफायर 2चा सामना कुठला संघ असेल जो श्रीराम स्पोर्ट्स सक्षम 11 खानिवडे. इट्स अ फेअर बॉल. इथून जो पंचांनी निर्णय दिलाय तोच अगदी फेअर होता आणि तोच फेअर राहील. सो फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू यावेळेस झालाय समाप्त. म्हणजे जो ऑफिशियली निर्णय दिला जाईल तोच मान्य करावा लागेल. 41 या अंकांवर स्कोर कार्ड. 41 रन्स ऑन अ कार्ड. 41 धावा या स्कोर कार्ड वर लागल्यात. शेवटच्या अंतिम चेंडूवर ऑन साइडला घणाघाती प्रहार. राजेश घोरकने याच्या मस्तकाला दस्तक. चेंडू झालाय रफू चक्कर. मिळतील धावा 6. षटकार. आणि या 6च्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 47 या अंकांवर. आज महत्वाच्या मॅच मध्ये सुशांत किनी याचं चालणं खूप इम्पॉर्टंट आहे. नो डाऊट आतापर्यंत ॲज अ गोलंदाज खूप महत्वाची भूमिका केली आपल्या संघाकरिता, परंतु ही वेळ आहे संघाकरिता धावा बनवण्याची. आणि जेव्हा फर्स्ट इनिंग मध्ये अगदी ही खेळ होत असताना खूप महत्वाची इनिंग आकारली जाते. ऑन साइडला खेळला एक मोठा फटका, फ्लॅट 6 पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून गेला वाईडिश काउ कॉर्नर, सीमारेषा पार. 47 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. या मॅच नंतर अगदी आपण पाहू शकाल खेळपट्टीची
अगदी त्या ठिकाणी साफसफाई केली जाईल असं पंचांनी मात्र त्या ठिकाणी या इनिंग नंतर स्कोर कार्ड एकंदरीत 47 अंकांवर. बघा पहिल्या षटकामध्ये 3 धाबा आल्या होत्या ज्यामध्ये 2 महत्वाचे विकेट होते. तदनंतर दुसरं षटक 27 धावेंचं राहिलं. तिसऱ्या षटकामध्ये 17 धाबा अगदी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अगदी या स्पेलमध्ये आपण पाहू शकलात की चांगल्या पद्धतीने अगदी प्रत्युत्तर वॉन झाल्यानंतर इथपर्यंत येऊन पोचल्यात आणि आतापर्यंत त्यांची कामगिरी अचूक होत असताना ही पाहायला मिळत आहे. चौथ्या षटकामध्ये थोडासा विचार विनिमय झाला. ड्रिंक्स ब्रेकमध्ये आतापर्यंत मोमेंटम हे VI11 भांबटपाडा संघाकडे आहे. मैदानाच्या दिशेने पाणी गेले का इथून कहाणी बदलेल का. सतीश जाधव नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने. राहुल यादव लैला एक चांगल्या पद्धतीने अगदी खेळ आकारण्याकरिता ओळखला जातो. इंजरीने त्रस्त आहे परंतु ते माइंडने राखणार नाही. इथून परफॉर्मन्स खूप महत्वाचा असेल कारण की इथून जर फलंदाजी करण्याकरिता आलाय म्हणजेच फिट आहे. सो त्याच पद्धतीने अगदी खेळ आकारावा लागेल. एक चांगली धावसंख्या 47 धावा 3 षटकांचा खेळ ते झालाय समाप्त. सतीश जाधव गोलंदाजी ट्रॅकवर एक लेफ्ट आर्मर इथून सुसज्जित होईल. वाईडिश लॉंग ऑफ लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक स्थित केला गेला. एक क्षेत्ररक्षक डीप कव्हर रिझन मध्ये आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटला अभिजित डोकफोडे यांना आपण पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन आणि सदानंद जाधव यांना आपण पाहू शकाल शॉर्ट पॉईंटच्या रिझन मध्ये अगदी उभं केलं गेले अशी क्षेत्ररक्षणाची विरचना. आणि हलकासा हर्षल शेलर आपण पाहू शकाल शॉर्ट लॉंग लेग रिझन मध्ये त्याला सुद्धा स्थित केले इनफिल्डच्या आतमध्ये. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. अगदी या फटक्याची आवश्यकता आहे का कारण की स्ट्रॉंग झोन काय आहे राहुल यादव लैला याचा तर ऑन साइड त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल जास्तीत जास्त फोकस करायला हवा. परंतु सतीशने आता सुद्धा आपण पाहता एक चाणक्यगिरी दाखवले की जास्त वेग देत नाहीये. जो आपला ब्रह्मास्त्र आहे स्विंगिंग डिलिव्हरी अगदी हाताळण्याचा अगदी हा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दर्शवली. दिशा से भटके तो मिले फटके मिळतील धाबा 4 VGPL चौकार. आणि अगदी आपण पाहू शकाल मंद मंद पावलांनी पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आदरणीय सन्माननीय एक गुड व्यक्तिमत्व डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी सचिनजी माळवी साहेब विद्यमान अध्यक्ष यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. पुन्हा एकदा आपण करूया त्यांचं स्वागत. 4 धावा येतात चौकाराच्या साह्याने. धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 51 या अंकांवर 51 रन्स ऑन अ कार्ड. अप्रतिम खेळी यावेळेस दोन्ही एंडने होत असताना एक एंडने सुशांत किनियाने 2 महत्वाचे फटके तर या एंडने चौकार आलाय. टसी नव्हतं ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस होत असताना सरळ चेंडू यष्टिरक्षक महेंद्र यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. स्कोर कार्ड आतापर्यंत 51 या अंकांवर 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. मागील 2 सीझन मध्ये वर्चस्व राहिलं कनेरी या विभागाचं. काही यंदाच्या वर्षामध्ये मात्र ते परिपूर्ण चित्र पलटेल का हे सुद्धा पाहणे योग्य. ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा दर्शवली या चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार मिळतील धावा पुन्हा एकदा 4 चौकार. आणि या 4 धाबा येतात चौकाराच्या साह्याने. धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 55 या अंकांवर हे धावफलक. धावेंचा वेग थांबायला तयार नाहीये. एक चांगली धावसंख्या कन्वर्ट झाले 55 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. राहुल खूप महत्वाची खेळी आकारत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये आणि संघाचा कॉन्फिडन्स लेवल सुद्धा वाढला जातो ना जेव्हा आपण बॅक टू बॅक विजय नोंदीत करता. आणि त्याच पद्धतीची ही बॉडी लँग्वेज अप्रतिम. हलकस इथून आपण पाहत आहे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला गेलाय. वाईडिश कव्हरचा क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला स्थित केला गेलाय आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग लेग मध्ये हर्षल शिलर आपण पाहू शकाल परंतु फरक पडणार नाहीये. राहुल यादव याला काय फटकेबाजी अप्रतिम बहारदार 6.
आणि या 6च्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 61. 61 या अंकांवर हे धाव फलक. अप्रतिम खेळी. माझ्याकडे ताकद सुद्धा आहे, माझ्याकडे नजाकत सुद्धा आहे हे दर्शवलं गेलं. इनसाइड आउटचा फटका. कॅल्क्युलेशन रिक्स परिवर्तित. व्हॉट अ शॉट. अप्रतिम. राहुल यादव लैलाच्या बॅट मधनं आणखी एक देत तडाखा. 6 धावा. काय फटका. एकदा नाही 10 वेळा पहावा एवढा अप्रतिम. थोडीशी जागा बनवली, रूम घेतला आणि तदनंतर आपण पाहू शकाल जास्त जोर दिला नाही, फक्त आणि फक्त टायमिंग आणि अप्रतिम पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फेकून दिलं 6 धावेंकरिता. आणि या 6च्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. 67 रन्स ऑन अ कार्ड. आता परिपूर्ण या मॅच मध्ये कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न VI11 भामटपाडा या संघाचा. अप्रतिम. एकीने राहुल यादव तर दुसऱ्याने सुशांत किनी. काय जबरदस्त खेळी. वैयक्तिक अजूनपर्यंत आपण पाहत आहे फक्त आणि फक्त चौकार आणि षटकाराची बोलीभाषा. 20 या अंकांवर ही बहारदार खेळी होत असताना राहुल यादव याची. आणि स्कोर कार्ड तब्बल 4 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. आणि 67 या अंकांवर VI11 भामटपाडा हा संघ आपण पाहत आहे. कमबॅक करावं लागेल. इथून कमबॅक होणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि अगदी आपण पाहू शकाल मंद मंद पावलांनी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आदरणीय सन्माननीय अशोकजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पंचायत समिती सभापती आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल एक गोड व्यक्तिमत्व विद्यमान सरपंच साहेब भादाने ग्रामपंचायत आदरणीय सन्माननीय हितेशजी बाडगा यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आणखी एक फटका समोरच्या दिशेने. ही ताकद आहे सुशांत. अप्रतिम. आणखी 6 धावा स्कोर कार्ड वर जॉईंट होत आहेत. आणि 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले तब्बल 73 या अंकांवर. आणि मंद मंद पावलांनी आपण पाहू शकाल आदरणीय अशोकजी पाटील साहेब पंचायत समिती सभापती आणि त्यांच्या समेत हितेशजी बाडगा विद्यमान सरपंच भादाने आणि आदरणीय सन्माननीय विद्यमान खानिवडे विद्यमान सरपंच दिलीजी परेड साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला मिस्टर ऋषिकेश त्या ठिकाणी सुसज्जित आहे आणि त्याच्या हातखंडामध्ये जितेशने सुंदर पद्धतीचा हा झेल टिपलाय आणि विकेट मिळाली. फलंदाज बाद. या पाहुण्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान होत आहे. बाण पदक अगदी रिसीव्ह करत असताना गोड व्यक्तिमत्व पंचायत समिती सभापती आदरणीय सन्माननीय अशोकजी पाटील साहेब 73 आणि दिनीजी परेड साहेब यांना सुद्धा आपण पाहता विद्यमान सरपंच खानिवडे आणि एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय हितेशजी बाडगा साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि त्यांचं सुद्धा आपण करूया शब्द सुमनाने स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या विनिंग सेशन मध्ये. अशोकजी पाटील साहेब विद्यमान सभापती पंचायत समिती आणि अगदी आपण पाहताय हितेशजी बाडगा साहेब विद्यमान सरपंच भादाणे ग्रामपंचायत आणि दिनेशजी परेड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत विद्यमान खानिवडे सरपंच. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत शब्द सुमनांनी. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्कोर कार्ड आहे 73 या अंकांवर आणि विकेट मिळाली. सुशांत किनी अगदी बाद झालाय आणि नव्यानं बॅटर मिस्टर राहुल किनी मैदानाच्या दिशेने. ऑन साइडला जोरकस खिचून मारण्याचा प्रयत्न. एक सिंगल धावेल. पंच वळतायत. पंचाच्या माध्यमातून लेग बाईचा इशारा. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्ड वर जॉईंट झाले आणि एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक 74 या अंकांवर 74 रन्स ऑन अ कार्ड. वसई ग्रामीण प्रीमियर लीग अप्रतिम बहारदार अगदी आपण पाहताय. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला. अगदी यानंतर अंतिम फेज फायनलचा सामना हा सुद्धा अगदी पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर नितीन पुन्हा एकदा सुसज्जित होईल. शहरापासून दूर खेळाय. चांगला स्ट्रोक आहे. गौरव किनी त्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडूची उजून फेकी केली जाते. फेकी ॲक्युरेट पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही आणि दुहेरीच्या साह्याने दुहेरीच्या माध्यमाने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 76 या अंकांवर. वेलकम साई या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. अगदी व्हॉलंटिअरची भूमिका ते सुद्धा निभावत असताना श्रीजी सालकर यांना सुद्धा आपण पाहत आहे.
प्रत्येकाचं एक विशेष करून काम राहिलंय आणि प्रत्येकाने ते काम चोख बजावलंय, म्हणून ती स्पर्धा यशस्वीरित्याने पार पाडत असताना पाहायला मिळतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली गडा शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये आकाश बामणे यांना आपण पाहत आहे. चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. एक सिंगल धावी स्कोर कार्ड वर मिळेल. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलाय. 77 रन्स ऑन अ कार्ड. 77 धावा या तब्बली लागल्यात. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक आहे 5व्या षटकामधील. एक मोठी धावसंख्या पहा, जिथे सुरुवातीमध्येच फक्त 3 धावा आल्या होत्या आणि तिथून परिपूर्ण ट्रॅक चेंज केला. चांगल्या स्ट्राईक रेटने खेळले प्रत्येक फलंदाज आणि आतापर्यंत एक चांगल्या पोझिशन मध्ये आणून ठेवलंय. मोठा फटका राहुल किनीच्या बॅट बंद. व्हॉट अ स्ट्रोक, एफर्टलेस, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॅक बडा धमाका. 6. तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में. आणि तेच उत्कृष्ट अगदी आपण पाहू शकाल. एक पॉवर पॅक परफॉर्मन्स VI11 भामटपाडा या संघाचा. ही आहे सांघिक कामगिरी आणि सांघिक कामगिरी जेव्हा जेव्हा चोख होते ना, तेव्हा तेव्हा यशाचे दरवाजे हे खुले केले जातात आणि तेच पाहायला मिळतात. प्रत्येक फलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी. अप्रतिम. राहुलच्या बॅटमधनं आल्या एक मोठा फटका आणि मागील सामन्यामध्ये जी राहुलची कामगिरी थोडीशी निष्फळ ठरली होती ना, ती आता कामगिरी चोख ठरले. अप्रतिम फटका. सदानंद जाधव या शेवटच्या अंतिम स्पेल मध्ये आपण पाहू शकाल. मॅन फ्रॉम DCB जाधव पराचा हा खेळाडू. इथे एक हलकीशी सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर मिळेल आणि सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 84 रन्स ऑन अ कार्ड. 84 अंकांवर हे धावफलक. एक मोठ्या धावसंख्येकडे ही वाटचाल होत असताना अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतंय. उडापटका मारण्याचा प्रयत्न, परंतु शरीरापासून अगदी लांब आहे हा चेंडू. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि अगदी यस, पंचांच्या या डिसिजनवर पुन्हा एकदा चॅलेंज केलंय. सो थर्ड अंपायर पुन्हा एकदा येतील आणि पुन्हा एकदा चेक केलं जाईल. पंचांनी तर वाईट घोषित केलाय, परंतु इथून अगदी आपण पाहू शकाल चॅलेंज केले गोलंदाजी करणाऱ्या संघाने. कारण की महेंद्राला ठाऊक होतं की अगोदर हलकेसे शफल झाले होते आणि तेच कारण असावं की हा रिव्ह्यू घेतला गेलाय. सो डिसिजन असेल पेंडिंग. सो इट्स अ फेअर बॉल. सो पंचांना या ठिकाणी आपला डिसिजन हा रिव्हर्स घ्यावा लागेल आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला त्यांचा रिव्ह्यू हा पुन्हा एकदा मिळालाय. कारण की पॉपिंग क्रीज खूप महत्वाची आहे. शफल झाल्यानंतर ती थोडीशी लांबवली जाते आणि तेच कारण या ठिकाणी चेक केलं गेलं आणि फेअर बॉलची सांगता डॉट बॉल. स्कोर कार्ड आतापर्यंत 84 अंकांवर 84. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपेला आहे. सॅक्रिफाईस विकेट राहुल किनी यांना द्यावी लागते. विकेट मिळते, फलंदाज बाद, परंतु त्यापेक्षा महत्वाचा डॉट बॉल आलाय. परंतु सेट फलंदाज राहुल यादव याला मिळाले स्ट्राईक. काय इथून स्ट्राईक करेल, काय एक्झॅक्टली टार्गेट असेल, या आपण घेऊया एक सुंदर असं गीत. गीतेनंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गाजतोय जिथ तिथं नाव संघ योवी हाय लेवल. संघ हवी हाय लेवल. संघ हवी हाय लेवल. साऱ्यांना चॅलेंज देऊन 84 रन्स ऑन अ कार्ड. एक मोठ्या धावसंख्येकडे ही वाटचाल होत असताना अगदी स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला या षटकामध्ये. सदानंद जाधव, एक कॉर्डिनेशन आहे महेंद्र आणि सदानंद मध्ये आणि तेच अगदी आपण पाहत आहे ऍज अ कीपर आणि ऍज अ बॉलर.
खूप चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन होत असताना शरीरापासून पुन्हा एकदा दूर फेकलाय. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईंट होईल. यावेळेस महेंद्रला ठाऊक आहे की जास्तीत जास्त बाहेर हा चेंडू आहे, म्हणून त्या ठिकाणी अगदी आपण पाहू शकाल रेफर केलं नाहीये, चॅलेंज केलं नाही. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि स्कोर कार्ड तब्बली बोर्डवर जाऊन पुढे 85 अंकांवर ही धाव संख्या. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने चार्ज द बॉल. अपिश वॉट अ स्ट्राईक. गेलाय चेंडू 6 धावांकरिता. अफलातून टायमिंग. षटकार. आणि या षटकाराने अगदी स्वागत केलं जात आहे मंद मंद पावलाने. जीबीएम ग्रुप अध्यक्ष नवसई मरिजुकुडू या ठिकाणी आपण पाहू शकाल उपस्थित झाल्यात आणि त्यांचं सुद्धा आपण करूया शब्द सुमनांनी स्वागत. आणि या षटकाराच्या साह्याने तब्बली धाव संख्या 91 आणि त्यामध्ये आणखी भर होईल का. गौरव किणी आहे त्या दिशेने आणि ते चुकी करणार नाहीयेत. एक चांगला झेल झालाय परिवर्तित. विकेट मिळाली. फलंदाज बाद. चेंडूंचा खेळ झालाय 5 आणि धाव संख्या आहे 91. मंद मंद पावलांनी जीबीएम ग्रुप अध्यक्ष नवसई मरिजुकुडू यांचं शुभ आगमन या विनिंग सेशन मध्ये. मान्यवरांना विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. 91 या अंकांवर हे धाव संख्या. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. एक मोठी धाव संख्या म्हणून जी रंगत आहे ना ती खऱ्या अर्थाने फलंदाजाने आणि प्रत्येक खेळाडूने आपला परफॉर्मन्स दर्शवला या महत्वाच्या मॅच मध्ये. म्हणून म्हटलं की ही सांघिक कामगिरी खूप महत्वपूर्ण ठरले. ऑन साइडला खेळलाय खूप चांगला स्ट्रोक शॉट. मिड विकेटला आकाश स्थित आहेत. फक्त आणि फक्त एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सो पहिल्या इनिंगचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. एक महत्वाच्या मॅच मध्ये एक महत्वाची टोटल हवी होती आणि तब्बली 92 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात आणि विजयी होण्याकरिता 93 धावेंचा पाठलाग हा इथून करावा लागेल. मागील पर्वामध्ये अगदी आपण पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने याच फेज मध्ये अगदी धावा परिपूर्ण चेज झाल्या होत्या. हे सुद्धा आपण पाहिलंय. जरी सुद्धा इथे मोठे लक्ष असलं ना तरी तो समोरच्या संघामध्ये इन्फॉर्म फलंदाज आहेत. इथून त्यांना सुद्धा आपली कामगिरी ही योग्य ठेवावी लागेल. कारण की क्रिकेटमध्ये कधीही तुमची जी सांघिक भागीदारी आहे ना ती यशाच्या दिशेने तुम्हाला नेहमीच घेऊन जाते. म्हणून इथून तुमची जी सांघिक कामगिरी आहे ती चोख ठेवणं खूप महत्वाची भूमिका. क्योंकि परिंदे कभी भी एक दूसरे के पंख नहीं कुतरते, वो साथ में उड़ते. म्हणून इथून तुमची सांघिक भागीदारी ही खूप महत्वाची असेल. घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलणार आहोत. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो हॅलो. स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही. तळाशी जाऊन आव्हानांना भेदून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं. असं शून्यातून विश्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व एक खानिवडे गावातील अनमोल रत्न माजी सभापती पंचायत समिती वसई आदरणीय सन्माननीय अशोकदादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सचिनजी माळवी साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अशोकदादा पाटील यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. या अशोकदादा पाटील. तसेच ग्रामविकास शिक्षण संस्थेचे जे सन्मान्य कार्यवाह आहेत सन्मान्य अशोकदादा पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करूयात. वेलकम साहेब. आपलं शुभ स्वागत शुभ सन्मान. मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो. मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य खुलतं, पण घामाच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. असं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, एक लाडकं व्यक्तिमत्व ग्रामपंचायत भाताण्याचे प्रथम नागरिक सन्मान्य हितेशजी बारगा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे कार्यकारिणी अध्यक्ष सन्माननीय संजयजी किनी साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हितेशजी बारगा साहेबांचा यथोचित सन्मान करावा, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळास प्राप्त झालेले आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्माननीय हितेशजी बारगा साहेबांचं यथोचित सन्मान करावा. धन्यवाद सर. नाव आणि ओळख ही छोटी असली तरी चालेल, पण ती फक्त स्वतःच्या हिमतीवरच असली पाहिजे. अशी स्वतःची ओळख निर्माण करून देणारे तरुण तडफदार नेतृत्व ग्रामपंचायत खानिवडेचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच साहेब दिनेशजी परेड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी ग्रामपंचायत शिवनसेचे उपसरपंच सन्माननीय संजयजी घरत आपणास विनंती करतो की आपण या सन्माननीय दिनेशजी परेड साहेबांचा यथोचित सन्मान करावा, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये आर्थिक सहाय्य 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालंय. त्यांचे सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. धन्यवाद साहेब. ज्यांचे विचार मोठे असतात त्यांना भला मोठा मातीचा डोंगर देखील मातीचा गोळाच वाटतो. नक्कीच असे अनेक संकटांवरती ज्यांनी लिलिया मात केली आणि हे पुढे जाणारे व्यक्तिमत्व मयूरजी कडू बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष नवसई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचं चषक आपल्या वसई ग्रामीण प्रीमियर लीगला प्राप्त झालेलं आहे. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय संजयजी किनी कार्यकारिणी अध्यक्ष वसई ग्रामीण प्रीमियर लीग. आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मयूर कडू यांचा यथोचित सन्मान करावा. या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वजण या सन्मान्य मान्यवरांचं स्वागत करूयात. वेलकम. मयूरजी कडू ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचं चषक प्राप्त झालेलं आहे, या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय की या मंचावरती विराजित व्हा आणि ह्या क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्या. बॅक टू दी कॉमेंट्री बॉक्स. डावातला सर्वात महत्वाचा बळी तिसऱ्या क्रमांकाच्या चेंडूवर आलाय. महेंद्र समोसा इथे गोल्डन डकचा शिकार ठरत तंबूच्या दिशेने रवाना होत असताना पाहायला मिळतोय. महेंद्र समोसा या स्पर्धेत लीग फॉर्मॅट मध्ये दमदार खेळ त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला होता आणि इथे जर आपण पाहिलं तर महत्वाच्या ज्या मॅचेस आहेत त्यामध्ये त्याची बॅट शांत राहिली आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर आता अडचणीमध्ये आहे टीम आदिती 11 विरार फाटा. विहा 11 भामटपाडा जर आपण पाहिलं तर सध्या या मॅचला लीड करते, कारण एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 93 धावा या विजयाकरता दाफलकावर लावायच्या आहेत. 3 चेंडूचा खेळ त्यानंतर एक विकेट संपादित केली आहे. अप्रतिम गोलंदाजी सुशांत सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. फलंदाजांना शांत ठेवतोय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न करू देत नाहीये. धावसंख्येला रोखण्याचा, रापण्याचा, बंदिस्त करण्याचा, शांत करण्याचा, फलंदाजाला वेटीस धरण्याचा प्रयत्न इथे त्याच्याकडनं सुरू आहे आणि हा प्रयत्न इथे यशस्वी होत असताना आपण पाहताय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची या विभागातील खेळाडूंकरता एक चॅम्पियन्स ट्रॉफी ती आपण पाहताय. यावेळेस हा बॉल तिथे ऑफ्टमवर पडला, तिथनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं सुशांतनं आतापर्यंत 4 बॉल डॉट टाकलेत आणि 1 विकेट आपल्या नावावर जरूर केली आहे. अडचणी निर्माण झाल्यात, मात्र या अडचणींवर मात करत चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं साकारावा लागेल. राजेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेताना फलंदाजाला बीट करताना राहुललाही थोडंसं तिथे अडचणीमध्ये आणणारा हा चेंडू पाहायला मिळाला होता, मात्र अखेरकाल त्यानं
चेंडूला कलेक्ट केला आणि एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती धावफलकावर 0 आहे. मेडन षटकाच्या दिशेनं वाटचाल. या स्पर्धेतलं दुसरं मेडन षटक काय इथे आपल्याला पाहायला मिळेल. एक सुजितनं हाताळलं होतं जय हनुमान बिनारकडनं खेळताना. काय इथे दुसरं मेडन षटक या स्पर्धेतलं आपल्याला सुशांतच्या माध्यमातून मैदानात पाहायला मिळेल. चांगला बॉल. मेडन षटक. या स्पर्धेतलं दुसरं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळतंय. सुशांत किणी दर्जेदार खेळ मैदानाच्या आतनं दाखवत असताना विकेटचं एक पतन त्यानं केलं आणि एक निर्धाव षटक त्यानं हाताळलं. हॅलो. सन्माननीय अशोकदादा पाटील माजी सभापती वसई पंचायत समिती यांच्या माध्यमातून वसई ग्रामीण प्रीमियर लीग साठी रोख रक्कम रुपये 5,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. धन्यवाद साहेब. आपण जोरदार टाळ्या देऊयात ह्या सर्व दानशूर दानवीरांसाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि या पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलकावर धावसंख्या सध्या 0 आहे. अगदी कॅरेबियन बेटावर ज्या पद्धतीचं सेलिब्रेशन असताना अगदी तसा माहोल सध्या या वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आहे. बँड पदक त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. अगदी शिरीष सालकर आपल्याला मुख्य मंचावर यायचं. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. हेमंत गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतो. एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर त्याला बोलवलं गेलंय. त्याच्या ओव्हरची सुरुवात एका ब्रँडेड स्ट्रोकनं. बॉल चाललाय ओव्हर दी लॉंग ऑफ. सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. हेमंत पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर दिनेश पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकरता दिलं जाईल. आणि सध्या जर आपण पाहिलं तर त्यांच्या ओव्हरचं स्वागत एका चांगल्या स्ट्रोकनं ते आपल्याला पाहायला मिळालंय. चौकारात आपलं वैयक्तिक डावाची सुरुवात गणेश पाटीलनं मैदानाच्या आतनं केली आहे. मोठ्या फटक्यांचा अवलंब सातत्यपूर्ण करावा लागेल. यावेळेस मात्र फुल टॉस इनफिल्डच्या वरनं आपल्या खेळाडू कक्षाला तिथे सांगत असताना की मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजूनही जिंकण्याची जिद्द मैदानात सोडलेली नाहीये. यावेळेस बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर हा चांगला स्ट्रोक. चौकार. 4. थँक्यू डीजे. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता मात्र 8 धावा. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर 2 खेळाडू तिथे हेमंतच्या जवळ येताना पाहायला मिळाले. थोडासा कान मंत्र त्याला दिला गेलाय. मात्र इथे डान्सिंग ग्राउंड ट्रॅक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न थोडासा आखूड ठेवला होता. टप्प्याला त्याचा फायदा जरूर मिळाला. फलंदाजाच्या बॅटच्या रेंजपासनं बॉलला दूर ठेवण्याचा मनसुबा होता आणि यश मिळालं. त्यामध्ये थोडीशी नाराजी तिथे हेमंतनं व्यक्त केली आहे. थोडंसं स्टेप आउट करत मोठा फटका समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न आहे, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. त्यामुळे 38 सर्कलची पाबंदी आहे. 38 सर्कलच्या बाहेर थोडीशी मोकळीक आहे. 38 सर्कलला क्लिअर केलं तर मग चौकार परावर्तित करता येतात आणि तोच प्रयत्न सध्या सुरू आहे. यावेळेस हा बॉल टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं अजित देसक यांच्याकडनं राजेश गोरखने जर सलग 3 षटकार खेचले तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आतापर्यंत या ओव्हरच्या 4 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया कशा पद्धतीने कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकारली जाईल. यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर या ओव्हर मधले आतापर्यंत एकंदर 5 चेंडू संपलेत आणि या 5 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती स्थिर आहे. 8 या आकड्यावर 2 बाउंड्रीज पहिल्या 2 बॉलवर येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र त्यानंतर मैदानाच्या आतनं शांत ठेवण्याचा
जो चंग मनाशी बांधला होता तो अगदी यशस्वी ठरवत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरचा गोलंदाज हेमंत यावेळेस मात्र हात खोलण्याची संधी दिली आणि हात खोलले. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल सीमारेषा पार. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या 12. वैभव पाटीलचा आलाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. वैभव पाटीलचा आलाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. भाई ह्या चौकात राहतोय उभा. बाजूला त्यांच्या भरते सभा. बाजूला त्यांच्या भरते सभा. बाजूला त्यांच्या भरते सभा. नावाचा त्यांच्या हाय दबदबा. कुणाचा चालत नाही मन मुबा. कुणाचा चालत नाही मन मुबा. कुणाचा चालत नाही मन मुबा. कुणाच्या पुढे झुकणार नाही कितीही ताकद लावाना. जे संघमालक या स्पर्धेच्या निमित्तानं जोडले गेले, जे या मैदानावर उपस्थित आहेत, त्या सर्व संघमालकांना मी विनंती करतो आपण मंचावर यावं. सुशांत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत. सुशांतनं इथे आणखी एक विकेट ती मिळवली आहे. आपल्या 9व्या ओव्हरची सुरुवात विकेटने केली आहे. माघारी परतवलंय बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद. या स्पर्धेच्या निमित्तानं जेही संघमालक आमच्याशी जोडले गेले त्या सर्व संघमालकांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर यावं. आई गावदेवी, संदीप खानिवडे, जर आपण पाहिलं दीपकजी पाकतेकर, सुनीलजी घरत यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावर यावं. तानसा किंग, अभिजितची किणी, खळद तारा आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावर यावं. जय हनुमान, शिरवली, सौरभ भोईल, निलेश शेलका आणि त्यांचे जे अन्य संघ मालक त्यांच्याशी जोडले गेले त्या सर्वांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावर यावं. जय हनुमान शिरवली, सन्माननीय प्रणयजी कासार, रुपेशजी पाटील भिनार आपण उपस्थित झाले असेल तर मुख्य मंचावर यावं. अदिती 11 विरार फाटा, सन्माननीय श्री निलेशजी इंगवळे आणि विकासजी इंगवळे यांना विनंती करतोय आपण मंचावर यावं. मयांक 11चे संघ मालक अध्यक्ष साहेब मुख्य मंचावर उपस्थित आहेत. तर नंतर श्रीराम सक्षम 11 खानिवडेचे संघ मालक सन्माननीय हर्षदजी पाटील साहेब जर इथे उपस्थित असतील आपण ही मुख्य मंचावर यावं. सुशांत पुढचा बॉल घेऊन. तर नंतर विहा 11 भामटपाडाचे संघ मालक सन्माननीय संजयजी किणी इथे उपस्थित आहेत. संदेशजी मडवी जर उपस्थित झाले असतील तर त्यांनाही विनंती आपण मुख्य मंचावर यावं. जय भवानी सागर स्मृती, सन्माननीय दीपेशजी पाटील आणि प्रशांत चौधरी कशित कोपर यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावर यावं. साईनिधी नवसईचे सन्माननीय वैभव पाटील जर उपस्थित असतील आपण ही मुख्य मंचावर स्थानापन्न व्हावं. सलगचे 8 चेंडू इथे निर्धाव आलेत. त्यावेळेस मात्र हा बॉल 9वा डॉट आहे. 9 चेंडू आतापर्यंत डॉटच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळते. सुशांत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी. निर्णायक क्षणी आयकॉनचा परफॉर्म चांगला झाला तर मग फायनल मध्ये पोहोचता येतं. या आधी ते राहुल पाटीलनं करून दाखवलं. त्याचा संघ फायनल मध्ये पोहोचला आणि इथे सध्या सुशांत ॲज अ आयकॉन दर्जेदार खेळ मैदानातनं दाखवत असताना क्वालिफायर 2 मधनं सुशांत षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. हा बॉल आणखी एकदा निर्धावच्या स्वरूपाने निघलं. लिहिला जाईल. सलगचे 10 डॉट इथे हाताळलेत सुशांत किनीनं. श्रेयस 11 कनेर चे संघ मालक सन्माननीय संदेशजी दळवी जर मैदानावर उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. 2 चेंडू शिल्लक आहेत. हर्षदा 11 विरार फाटा, सन्माननीय प्रदीपजी धोतडे साहेबांना विनंती आपण मुख्य मंचावर यावं. या दरम्यान एक अप्रतिम फटका, बॉडी लाईनवरचा चेंडू आणि त्याला उंच हवेतनं उडवून फेकून दिलं यावेळेस सरळ सीमारेषेच्या दिशेनं आणि इथे चौकाराचा इशारा आलाय. 4
नजर आहे तुझी गोट्यावरी एक विराई तू डोंगरावरी नजर आहे तुझी भाताणे गावचे सन्माननीय रुपेश पागी 51-17 आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावर यायचे यावेळेस मात्र बॅटची कडा बिटवीन द गॅप वेगानं चाललाय बॉल चाललाय सीमारेषा पार इथे नशिबाचा चौकार आलाय 4 कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला कमी वयात उद्योगपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला कमी वयात उतपती झाला यो सचिन जांभूळपाड्यावाला कमी वयात बँड पदक वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी माळवी यांचं हे गीत तुम्हाला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं कार्यकारी अध्यक्ष आहेत सन्माननीय संजयजी किणी वसई ग्रामीण प्रीमियर लीग तदनंतर आयोजकाच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं संजयजी घरत गौरव किणी प्रदीप धोदडे रुपेश पाटील तुषार किणी निलेश शेळका शिरीष सालकर आदेश पाटील अविनाश किणी रोहित किणी गणेश गोवारी दीपेश देवळे हेमेंद्र घरत जयेश किणी मेहुल पाटील स्वप्नील पाटील परेश पाटील राहुल किणी संदेश मडवी सुशांत किणी किरण वांगड प्रकाश जाधव नवनाथ पाटील आणि जिग्नेश किणी गणेशला जर सलग 3 षटकार मैदानाच्या आतनं खेचले तर अविनाश एरंडे तिल्लेर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मान्यवर पाहुण्यांचं आगमन ते आपल्याला पाहायला मिळते आणि या मान्यवर पाहुण्यांना रिसीव करण्याकरता आपले आयोजन कमिटी पर्यंत पोहोचली आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत हेमंत आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर कंटिन्यू केले गेले दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि त्यामुळेच त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलंय चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळते फलंदाज पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक खेळत आहेत चेंडूवरची नजर विचलित झालेली आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते आणि ही विचलित झालेली नजर जी महत्वाची आहे सध्या विहा 11 भामटपाडा करता पहिला बॉल तिथे जर आपण पाहिला तर तो निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं हेमंत आपली कामगिरी यशस्वीरित्या बजावण्याचा प्रयत्न सध्या करत असताना यावेळेस मात्र खोला टप्प्याचा बॉल तिथे असेल फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंगचा चांगला प्रयत्न आपल्या पायाचा चांगला वापर केला 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना 21 खूप लांब राहत आहेत खूप मागे पडत आहेत असं म्हणायला हरकत नाही आपला बँड पदक त्या मान्यवर पाहुण्यांना घेऊन इथपर्यंत येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्व आयोजन कमिटी आहे त्या मान्यवर पाहुण्यांना घेऊन मुख्य मंचाच्या दिशेने येत असताना आपण पाहत आहे मान्यवर पाहुणे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला इथे लाभतायत त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सन्माननीय नवीनजी दुबे इथे उपस्थित होत आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या 22 या आकड्यावर स्थिर आहे ती पुढे सरकायला तयार नाही आहे 3 चेंडूमध्ये आतापर्यंत शांत ठेवलेलं ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुढचा बॉल यावेळेस मात्र आक्रमकता ती मैदानात दाखवली उडवलंय बॉलला फेकून दिले सीमा रेषा पार दमदार स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय षटकार
अप्रतिम बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं दाखवत असताना, कारण सुरुवात थोडीशी खराब झाली होती. सुरुवात खराब झाल्यानंतर चांगला खेळ मैदानाच्या आतनं दाखवणं गरजेचं आहे आणि इथे तो खेळ मैदानात दाखवत असताना फलंदाज गणेश पाटील. यावेळेस मात्र बॅटची कडा विकेटच्या मागे फ्लाइंग स्लीप मध्ये खेळाडू आहे आणि त्याने टिपलाय झेल. संपवलाय गणेश पाटीलचा खेळ. विकेट मिळवली आहे खेळाडू बाद. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या ओव्हरचा जर आपण पाहिला तर शेवटचा बॉल तो प्रगती पथावर येणार आहे आणि यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला तिथे खूप चांगल्या पद्धतीनं खेळला गेलाय. बॉल सीमा रेषेच्या दिशेने जात असताना चांगली फिल्डिंग. ओव्हर संपली आहे. ओव्हर टू परेश सर. हॅलो चेक. हॅलो चेक. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरिता नितेश सध्या येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीची कामगिरी त्याच्या वतीने इथे केली जाईल. चांगला बॉल फिरवतोय, चकावतोय, फलंदाजाला शांत करतोय, बंदिस्त करतोय, अडचणीमध्ये आणतोय असं म्हणायला हरकत नाही, कारण अडचणीमध्ये आता खूप जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 29 या आकड्यावर आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. जोपर्यंत बॉलला फील केलं एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 30 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे आणि बघूया येणाऱ्या 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी सध्या मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. आपल्या षटकातील पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज नितेश बरप. यावेळेस मात्र फिरवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. नितेश स्वतः सेल्फ फॉलोथ्रो मध्ये संधी होती आणि आता दुसऱ्याच्या माथ्यावर खापर फोडता येणार नाही, कारण स्वतःहून चुकी केली आहे. स्वतःनं कॉल दिला होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर देहेष्टीला स्पर्श करतोय, तर नंतर एक धाव तिथे घेण्याचा प्रयत्न नाहीये.
यावेळेस शेवटचा बॉल त्यावरही एक सिंगलच आली आहे. शेवटचं षटक ते इथनं बाकी राहतंय आणि मॅच मध्ये उरली आहे ती फक्त औपचारिकता. ओव्हर टू परेश सर. हॅलो चेक. या मंचावरती विराजित सर्व अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि भारतीय संस्कृती आपण या ठिकाणी जोपासूया. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे आणि त्याच संस्कृतीला आपण पुढे नेत आहोत आणि या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. हॅलो. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण सुंदर व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहत असतं. असं अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आज या मंचावरती उपस्थित आहेत. जिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय नवीनजी दुबे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष सचिनजी माळवी साहेब आपणास विनंती करतो की आपण आदरणीय सन्माननीय नवीनजी दुबे साहेब जिल्हा प्रमुख शिवसेना यांचा यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती या ठिकाणी होत आहे. जिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय नवीनजी दुबे साहेब यांचा मायेची शॉल तसेच प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. वेलकम साहेब. धन्यवाद सर. मान्यवरांचं या ठिकाणी मी सुस्वागतम करतो आणि विनंती करतो की आपण मंचावरती विराजित व्हावं. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळावा की तुम्ही उभे राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. असं उत्कृष्ट व्यक्तिमत्व जिल्हा सरचिटणीस भाजपा सन्माननीय सुनीलजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी संजयजी किनी कार्यकारिणी अध्यक्ष आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जिल्हा सरचिटणीस बीजेपी सुनीलजी किनी साहेबांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवाहाच्या विरुद्ध झेप घेतात. असं प्रवाहाच्या विरुद्ध नेहमी जाणारे म्हणजेच आपल्या प्रयत्नांच्या जोरांवरती अनेक यशाचे शिखर गाठणारे मंडल अध्यक्ष बीजेपी सन्माननीय विकास सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय संजय घरत, उपसरपंच शिवनसई तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय संचालक संजयजी घरत यांच्या शुभ हस्ते सन्माननीय विकासजी सिंग यांचा यथोचित सन्मान आपल्या या मंचावरती होताना अतिशय आनंद होतोय.